हॅलो फ्रेंड, मी सिद्धेश दळवी स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डिवाइन क्लासेस. आज आपण शिकणार आहोत सेक्रेटरियल प्रॅक्टिसचा 9वा चॅप्टर डिपॉझिटरी सिस्टम. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आजचा चॅप्टर आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिसचा 9वा चॅप्टर आहे SP मधील डिपॉझिटरी सिस्टम. आता डिपॉझिटरी सिस्टमच्या आधी आपण थोडंसं बॅकग्राऊंड समजून घेऊया. जसं की तुम्ही आजकाल न्यूजमध्ये बघत असाल की शेअर मार्केटविषयी तुम्हाला चांगली माहिती असेल. मे बी तुम्ही न्यूज बघत असाल तर सेन्सेक्स कितीने वाढला, निफ्टी कितीने वाढला किंवा किती कमी झाला, सेन्सेक्स कसा शेअर मार्केट कसा क्रॅश झाला, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, सर्व कंपन्यांविषयी, IPO विषयी तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे आता न्यूजमध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटतच आहे. पण ही परिस्थिती आधी नव्हती. म्हणजे आता गेल्या 10-15 वर्षापूर्वी आधी जर गेलो त्यावेळी कसं होतं, तुम्हाला जर शेअर विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजला एखाद्या ब्रोकरकडे जावं लागायचं. ब्रोकर थ्रू तुम्ही करू शकत, अजून पण तुम्हाला ब्रोकर थ्रूच करू शकता तुम्ही, पण तुम्ही मोबाईलने पण आता बाय सेल करू शकता. पण त्यावेळी तसं नव्हतं. ब्रोकरकडे जावं लागायचं, त्याला नंतर जर कंपनीचा IPO आला तर ॲप्लिकेशन द्यावं लागायचं. ॲप्लिकेशन नंतर कंपनी रिसिव्ह करून तुम्हाला शेअर इश्यू करणार. ते शेअर इश्यू झाल्यानंतर तुम्हाला कंपनी एक सर्टिफिकेट प्रिंट करणार. ते प्रिंट केलेलं सर्टिफिकेट तुम्ही जो ॲड्रेस दिला त्या ॲड्रेसवरती तुम्हाला पोहोचवणार. ते कधी कधी लॉस्ट व्हायचं किंवा भेटायचं नाही किंवा काही ना काही ते इश्यू असायचे. आणि ह्या सगळ्या पेपरवाल्या प्रोसेसला खूप वेळ लागायचा, खूप टाईम जायचा. तर त्यामुळे ही जी प्रोसेस चांगली इफिशियंटली आणि मोस्ट सिक्युअर बनवण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने एक सिस्टम आणली, त्याला म्हणतात डिपॉझिटरी सिस्टम. या सिस्टममध्ये बाईंग सेलिंग एकदम सोपी झाली आणि तुमचे जे सिक्युरिटीजचे सर्टिफिकेट्स आहेत, शेअर्सचे, स्टॉकचे किंवा आपल्या डिबेंचरचे सर्टिफिकेट सगळे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये सिक्युअर व्हायला लागले. म्हणजे जो सर्व पेपरचा जो पेपर वर्क होता ते सगळं पेपर वर्क कमी झालं किंवा पूर्णपणे गॅप झालं आणि जो टाईम जायचा, जो कॉस्ट जायचा तो सगळा वाचला. तर ह्या सगळ्या सिस्टमला ते डिपॉझिटरी सिस्टम म्हणतात आणि ह्या डिपॉझिटरी सिस्टमविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर meaning in depository system securities अर्थ काय, शेअर, बॉन्ड, डिबेंचर्स आर हेल्ड इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सिक्युरिटी हेल्ड केल्या त्या डिपॉझिटरी सिस्टम मध्ये. द ट्रान्सफर अँड सेटलमेंट ऑफ सिक्युरिटीज आर डन इलेक्ट्रॉनिकली. तर एखादी शेअर दुसऱ्याला ट्रान्सफर करायचे असेल किंवा सेटलमेंट बाय सेल करायचं असेल तर हे सगळं इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये आजकाल होतं. इलेक्ट्रॉनिक म्हणजे मोबाईलने होतं, कम्प्युटर जे असेल ते, तर इलेक्ट्रॉनिकली काही सेकंदात किंवा काही मिनिटात होऊन जातं बाय सेल करता. तर ह्याचा जो इम्पॉर्टन्स आहे, काय आहे इम्पॉर्टन्स ऑफ डिपॉझिटरी सिस्टमचा इम्पॉर्टन्स. आता हा महत्त्वाचा प्रश्न 2016, 17 आणि 18, 19 दोन वेळा विचारण्यात आला आहे. तर आपण शॉर्टमध्ये बघूया. एलिमिनेटिंग ह्यूज व्हॉल्यूम ऑफ पेपर वर्क. जो पेपर वर्कचा जो व्हॉल्यूम होता तो पूर्णपणे एलिमिनेट म्हणजे पूर्णपणे काढून टाकले डिपॉझिटरी सिस्टमने. सेकंड, ऑफर स्कोप फॉर पेपरलेस ट्रेडिंग बाय युझिंग टेक्नॉलॉजी युझिंगने पेपरलेस ट्रेडिंग चालू केली. म्हणजे कुठल्याही आता आजकाल कोणालाही पेपर ॲप्लिकेशन द्यावं नाही लागत. आपण मोबाईल थ्रू बाय सेल करू शकतो किंवा IPO पण आता मोबाईल थ्रूच आपण IPO मध्ये हे करू शकतो, बिड करू शकतो. एलिमिनेटिंग ऑफ स्टोरेज अँड हँडलिंग ऑफ सर्टिफिकेट प्रिंट करा, स्टोरेज करा, हँडल करा, या सर्व गोष्टी एलिमिनेट म्हणजे काढूनच टाकल्या. रिड्यूस द कॉस्ट अँड एफर्ट. आणि ह्या शेअरसाठी छापणे, त्याला सेंड करणे, त्याला स्टोअर करणे, या सगळ्यामध्ये तो कॉस्ट लागायचा, जी एफर्ट्स लागायची कंपनीची ती सगळी एफर्ट्स कमी झाली, रिड्यूस झाली आणि कॉस्ट सेविंग पण झाली. तर हे होते इम्पॉर्टन्स ऑफ डिपॉझिटरी सिस्टम. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत, बेनिफिट्स ऑफ डिपॉझिटरी सिस्टम. आता जे बेनिफिट्स आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक आहे बेनिफिट्स टू इन्व्हेस्टर. डिपॉझिट सिस्टमचा इन्व्हेस्टरला काय बेनिफिट झाला आणि दुसरा बेनिफिट आहे टू कंपनी. तर आधी आपण बघणार टू इन्व्हेस्टरला काय बेनिफिट झाले डिपॉझिटरी सिस्टमचे. सर्वात पहिला बेनिफिट आहे एलिमिनेशन ऑफ रिस्क. आता रिस्क कोणता, जसं आपण आधी डिस्कस केलं त्या पद्धतीने आधी शेअर प्रिंट व्हायचे. ते शेअर तुम्ही जो ॲड्रेस दिला ॲप्लिकेशनच्या वेळी त्या ॲड्रेसवरती तुम्हाला सेंड केले जायचे पोस्टाने किंवा कुरिअरने. आता कधी कधी काय व्हायचं, हे शेअर लॉस्ट व्हायचे किंवा तुमच्या ॲड्रेसवरती पोहोचायचेच नाही, चुकीच्या ॲड्रेसवर जायचे किंवा भेटायचेच नाही. ही रिस्क होती. तर ही रिस्क डिपॉझिटरी सिस्टममुळे पूर्णपणे निघून गेली. सेफ्टी.
तर आता जी ट्रेनिंग होती ती मोस्ट सिक्युअर आणि सेफ ट्रेनिंग आहे, कारण ही जी ट्रेनिंग आहे ती डिपॉझिटरी सिस्टम फंक्शन करते आणि ह्या ट्रेनिंगमध्ये लक्ष ठेवून आहे सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शनवरती लक्ष ठेवून असते. इझी ट्रान्सफर ऑफ शेअर. आधी जर ट्रान्सफर आपल्याला जर आधी शेअर जर ट्रान्सफर करायचे असतील तर त्यावेळी आधी आपलं ॲप्लिकेशन द्यावं लागायचं, प्लस ते जे सर्टिफिकेटचं ट्रान्झॅक्शन व्हायचं त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पे करावी लागायची. पण आता डिपॉझिटरी सिस्टमने इलेक्ट्रॉनिक बेसिसवरती तुम्ही शेअर ट्रान्सफर करता, त्यामुळे पेपरलेसली आणि लवकरात लवकर ट्रान्सफर होतं आणि प्लस तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पे करायची गरज भासत नाही. चौथा आहे अपडेट अँड इंटिमेशन. जे पण तुम्ही ट्रान्झॅक्शन करत आहात, इन्व्हेस्टर म्हणजे क्लायंट किंवा आपले नॉर्मल पब्लिक, आपल्यासारखी पब्लिक जे काही ट्रान्झॅक्शन होतात त्या सर्व ट्रान्झॅक्शनची माहिती डिपॉझिटरी सिस्टम किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट हे क्लायंटला देत असतं. सिक्युरिटी अगेन्स्ट लोन. तर आता ही नवीन पद्धत आहे, जे बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे हे जे डिमटेरियलाइज झालेले शेअर्स आहेत ह्या शेअर्सवरती तुम्हाला लोन प्रोव्हाइड करते. ओके. तर नॉमिनेशन फॅसिलिटी. इन्व्हेस्टर आपल्याला नॉमिनेशन निवडण्याची फॅसिलिटी मिळाली आहे ह्या डिपॉझिटरी सिस्टममुळे. आणि ऑटोमॅटिक क्रेडिट. आता ऑटोमॅटिक क्रेडिट म्हणजे जर समजा कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केला किंवा बोनस शेअर इश्यू केले, तर हे डिव्हिडंड हे बोनस शेअर ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतील, तुम्हाला काही करायची गरज नाही भासणार. तर हे होते इन्व्हेस्टरसाठी असलेले बेनिफिट डिपॉझिटरी सिस्टमचे. आता आपण बघणार कंपनीला काय बेनिफिट झाले डिपॉझिटरी सिस्टममुळे. तर पहिला बेनिफिट आहे अप टू डेट इन्फॉर्मेशन. कंपनीला रोजच्या रोज त्याच्या शेअरची किती पोझिशन आहे, किती बाय, किती सेल, ते शेअर होल्डर कोणकोणते आहेत ह्या सर्वांची अप टू डेट इन्फॉर्मेशन कंपनीला असते. रिडक्शन ऑफ कॉस्ट अँड एफर्ट्स. आता शेअर सर्टिफिकेट छापणे, ते त्यांच्या ॲड्रेसवरती पाठवणे ह्या सर्व कॉस्टला आणि एफर्ट्स कंपनीचे वाचले ह्या सर्वमध्ये. बेटर इन्व्हेस्टर कस्टमर रिलेशनशिप. आता जर शेअर सर्टिफिकेट लॉस्ट होणे किंवा चुकीच्या ॲड्रेसवरती जाणे किंवा न मिळण्यासारखे कंप्लेंट जे आहे ते डिपॉझिटरी सिस्टममुळे कमी झाले. तसेच बाईंग सेलिंगचे कंप्लेंट, प्लस तुमचे डिव्हिडंड भेटणं, बोनस शेअर न भेटणे ह्यासारखे जे कंप्लेंट्स आहेत ते डिपॉझिटरी सिस्टममध्ये ऑटोमॅटिक त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतात. ते सगळे कंप्लेंट्स कमी झाले किंवा नाहीसे झाले. ह्यामुळे काय झालं, एक बेटर रिलेशनशिप डेव्हलप झालं इन्व्हेस्टर आणि कंपनीमध्ये. आणि चौथा आणि शेवटचा बेनिफिट आहे इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट. आता सध्या ती इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी डिपॉझिटरी सिस्टममध्ये जी हे होते सिक्युरिटी एक्सचेंज होतं ते सर्वात सिक्युअर, सेफ आणि फास्ट होतं. त्यामुळे जे इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे, ते त्या फॉरेन इन्व्हेस्टमेंटला अट्रॅक्ट करायला कंपनीला मदत होते. ओके. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे. ओके, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कन्स्टिट्यूएंट ऑफ डिपॉझिटरी सिस्टम. कन्स्टिट्यूएंटचा अर्थ आहे घटक किंवा तुम्ही पिलर्स बोलू शकता, वेगवेगळे घटक बोलू शकता. आता कोणकोणते घटक आहेत या डिपॉझिटरी सिस्टमचे किंवा कोणकोणते पिलर आहेत, कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत ते आपण पाहणार. तर 4 महत्त्वाचे घटक येतात ह्याच्यामध्ये. पहिला आहे डिपॉझिटरी सिस्टम, डिपॉझिटरी पार्टिसिपंट, बेनिफिशियल ओनर आणि चौथा आहे तो इश्यू ऑफ कंपनी. तर सर्वात पहिले आपण बघणार डिपॉझिटरी विषयी. तर डिपॉझिटरी काय इज ऑर्गनायझेशन लाईक सेंट्रल बँक हेल्थ सिक्युरिटी इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. डिपॉझिटरी काय ते एक ऑर्गनायझेशन आहे, जशी सेंट्रल बँक आपली जर सेंट्रल बँक जर बघायला गेली इंडियाची ती आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ती सगळं हँडल करते बँकविषयी. तशीच एक ऑर्गनायझेशन आहे डिपॉझिटरी, ती सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये होल्ड करते. प्रोव्हाइड डिफरंट सर्व्हिसेस रिलेटेड टू डिफरंट ट्रान्झॅक्शन इन सिक्युरिटीजमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात त्याचे वेगवेगळे सर्व्हिसेस, वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनसाठी वेगवेगळे सर्व्हिसेस ही डिपॉझिटरी सिस्टम प्रोव्हाइड करते. इट वर्क ॲज अ लिंक बिटवीन कंपनी अँड इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर आणि कंपनीमधली एक लिंक म्हणून डिपॉझिटरी काम करते. इंडियामध्ये 2 डिपॉझिटरी सिस्टम आहेत. सिस्टममध्ये 2 डिपॉझिटरी आहेत, एक आहे NSDL आणि दुसरी आहे CSDL. हे 2 डिपॉझिटरी काम करतात सध्या. सेकंड पॉईंट आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट, DP. तर डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे हा एजंट असतो. आता इट इज अ एजंट ऑफ डिपॉझिटरी. एजंट बोलू शकतात, ब्रोकर बोलू शकतात, मध्यस्थ बोलू शकतात. तर हा एक एजंट असतो. डिपॉझिटरी पार्टिसिपेट ॲक्ट लिंक बिटवीन डिपॉझिटरी अँड इन्व्हेस्टर. हा जो आहे तो इन्व्हेस्टर बेनिफिशियल ओनर म्हणजे इन्व्हेस्टर आणि डिपॉझिटरी मधली ही लिंक आहे. डिपॉझिटरी पार्टिसिपेंट इज डायरेक्टली डील विथ द कस्टमर अँड प्रोव्हाइड व्हेरियस सर्व्हिस. तर
हा डिपॉझिटरी पार्टिसिपेंट आहे तो डायरेक्टली बेनिफिशियल म्हणजे कस्टमरशी डील करतो आणि त्याला वेरियस सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आता ह्याचे एक्झाम्पल बघायला तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, बँक, स्टॉक ब्रोकर, म्हणजे उदाहरणार्थ जे डीमॅट अकाउंट ओपन करण्याचे जे काही फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात ते सर्वजण हे डिपॉझिटरी पार्टिसिपेंटमध्ये येतात. ते सर्व डिपॉझिटरी पार्टिसिपेंट असतात. तर थर्ड पॉईंट आहे बेनिफिशियल ओनर. बेनिफिशियल ओनर म्हणजेच इन्व्हेस्टर, क्लायंट. तर इन्व्हेस्टर ऑफ सिक्युरिटी, बेनिफिशियल म्हणजे इन्व्हेस्टर ऑफ सिक्युरिटीज, ऑल्सो कॉल्ड एज क्लायंट ऑफ डिपॉझिटरी अँड डिपॉझिटरी पार्टिसिपेंट. हा इन्व्हेस्टर, बेनिफिशियल म्हणजे इन्व्हेस्टर आणि त्यात तो क्लायंट कोणाचा आहे, डिपॉझिटरी अँड डिपॉझिटरी पार्टिसिपेंटचा क्लायंट हे असं म्हटलं जातं. तर बेनिफिशियल ओनर क्लायंट ओपन डीमॅट अकाउंट विथ डिपॉझिटरी पार्टिसिपेंट फॉर इलेक्ट्रॉनिक होल्डिंग ऑफ सिक्युरिटी. तर हा बेनिफिशियल ओनर, हा जो इन्व्हेस्टर आहे तो डिपॉझिटरी पार्टिसिपेंट ब्रोकरकडनं आपलं डिमॅट अकाउंट ओपन करतो आणि तिकडे तो सिक्युरिटीज आपल्या होल्ड करून ठेवतो इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये. आणि चौथा जो आपला पिलर आहे किंवा घटक आहे किंवा कॉन्स्टिट्युएंट्स आहे तो आहे इश्युअर कंपनी. आता इश्युअर कंपनी म्हणजे जी कंपनी जी लिस्टेड असते स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्याचे आपण सिक्युरिटीज विकत घेतो. कंपनी विच हॅज इश्यूड सिक्युरिटीज विच आर डिमटेरियलाइज. अशी कंपनी जी सिक्युरिटी इश्यू करते मस्ट रजिस्टर विथ द डिपॉझिटरी. ही कंपनी डिपॉझिटरी म्हणजे NSDL किंवा CSDL मध्ये ती रजिस्टर असणं फार आवश्यक आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला डिपॉझिटरी सिस्टम हा जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि काही सजेशन असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. तोपर्यंत शिकत राहा, अभ्यास करत राहा.